19 दिवस झालेले आहेत आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाहीये. त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं पळालाय ह्याला अजून का पकडलं गेलं नाहीये. नुसता मोका लावतो म्हटलं विधान भवनाच्या पटलावर, असं चालणार नाही. आणि ह्या मोरक्याला, वाल्मिक कराड या मोरक्याला संरक्षण देणारे इथले मंत्री, ह्यांची अजून मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी का झाली नाही, त्यांनी राजीनामा का दिला नाही, हा आमचा प्रश्न आहे. माझा म्हणण्याचे मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडचे जे आश्रयदाते आहेत हे ना तुम्ही मंत्रीपद करू नका. तरी तुम्ही केलं ठीक आहे. म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना, तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे, तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला, वाल्मिक कराडाला अटक करा. आणि अजितदादांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत. अजितदादा नेहमी परखडपणाने आपलं नियोजन, आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात. आज तुम्ही सुद्धा कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना? मला सांगा, स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही. आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढं? त्या दिवशी बोलून गेल्या, पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही? मी सुद्धा थकीत झालो. जे रिपोर्ट आलाय की 1200 रिव्हॉल्व्हरचे काय पिस्तलचे परवानगी इथं आहेत. स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे. फोटो काढू कशी शकतात? हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तूल म्हणजे आमची दहशत आहे, इथं आम्ही दहशतीवर राजकारण करणार? या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण? आता नाही चालणार. आणि त्यासाठीच आमचा बीडकडे माझा दौरा आहे. मुंडेंचा राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी. मी आज नाही मागत, मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका